प्रेक्षको नमस्कार. आपण पाहताय आपला आवाजचा नवा कोरा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेखाजोखा. खरं तर मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवकांनी काय काम केलेले ते आपण लेखाजोखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माजी महापौर, माजी नगरसेवक राहुल दादा जाधव. दादा, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. खरं तर तुमची दुसरी टर्म होती. तुम्ही नगरसेवक आणि महापौर दोन्ही पदं या ठिकाणी भूषवलेली आहे. तर मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या कामकाजाबद्दल आपल्याला आजच्या आपल्या लेखाजोखामधून जाणून घ्यायचं आहे. तर आपण काय सांगाल, कशा पद्धतीने मागच्या 5 वर्षातल्या आपल्या कामकाजाचं राहिलेलं आहे? गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2012ला निवडून आलो, त्यावेळी आमचा हा ग्रामीण भाग 1997ला जो समाविष्ट झाला, त्यामध्ये अनंत अडचणी होत्या. एक साधं उदाहरण द्यायचं झालं की एखाद्याच्या घरी दुःखद घटना घडली आणि अंत्यविधीला जर आपण स्मशानभूमीमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम चालू असताना त्या पत्र्याचा जर आवाज आला ना स्मशानभूमीच्या, तर लोक तिकडे न पाहता आमच्याकडे पाहिजे आणि आमची मान शर्मेने खाली जायची. आज जर तुम्ही येऊन पाहिलं तर चिखली गावची स्मशानभूमी किंवा मोशीगावचा दशक्रिया घाट तुम्ही जर पाहिलं अतुलजी, तर त्या ठिकाणी आमची स्मशानभूमी म्हणजे एक चांगलं मोठं हॉटेल आहे का स्मशानभूमी आहे, यातला फरक कळत नाही. अशा पद्धतीचं एकदम अद्ययावत असं काम आपण त्या ठिकाणी दोन्ही गावांमध्ये केलेलं आहे. दादा, नगरसेवक म्हटलं की सगळेच कामं तुम्हाला करावं लागतात. दशक्रिया विधीचा घाट, अंत्यविधीचा घाट तुम्ही चांगला केलेलाच आहे. परंतु तुमच्या भागामध्ये प्रामुख्याने जे काही समस्या असतील, मग रस्त्यांच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, ह्या आपण कशा पद्धतीने सोडवलेल्या आहे? पहिल्या 5 वर्षामध्ये आम्ही फक्त रोडवरती जे रस्ते होते, छोटे रस्ते मोठे रस्ते, फक्त डांबर टाकायचं काम केलं. परंतु 2014 नंतर 2014 ते 17पर्यंत ज्यावेळी दादा आमदार झाल्यानंतर त्या जागा ताब्यात घेण्याचं काम केलं. ज्या ज्या जागा ताब्यामध्ये आल्या, ज्या ज्या जागांचे TDR झाले, त्या ठिकाणी आपण बजेट काढून निधीची तरतूद करून त्या ठिकाणी आपण DP रस्ते विकसित केले. परंतु ज्या ज्या DP रस्त्यांना आत्ता काही अडचणी आल्या, काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला, तर त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीने आपण भूसंपादनाचा अवलंब केला, त्या कायद्याचा वापर केला आणि आता जे रस्ते आपले 30 मीटरचे 18 मीटरचे ज्या रस्त्यांना खीळ बसली होती, तर त्या ठिकाणी ते रस्ते आता लवकरात लवकर आपले मार्गी लागतील आणि ते रस्ते होतील, यासाठी आम्ही तरतूद देखील केलेली आहे. रस्त्यांबद्दल आपण बोलला. पाण्याचा प्रश्न असतो काही सोसायट्या, कारण तुम्ही ज्या भागातून आहात त्या ठिकाणी नव्याने खूप साऱ्या सोसायट्या, नवीन लोकवस्ती, सगळंच वाढतंय. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तुम्ही कसा पुढाकार घेतला आणि काय काम मार्गी लावलं? पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती लोकसंख्या जर तुम्ही पाहिली, तर त्यांनी ग्रामीण भाग चॉईस केलेला आहे. पहिली पसंती ही ग्रामीण भागाला, मग त्यामध्ये चिखली असेल, मोशी असेल, डुडुळगाव असेल, चरवली असेल किंवा दिघे असेल, तर ह्या भागांना पसंती दिली. म्हणून ह्या 2012 पासून तर आत्ता 22पर्यंत खूप मोठ्या मोठ्या स्कीम, खूप मोठं कंस्ट्रक्शन ह्या भागामध्ये झालं. साहजिकच आपल्याला पवना धरणाचं पाणी आहे आणि बंद जलवाहिनी आपली अजून रखडलेली आहे. तरी देखील आता दादांच्या प्रयत्नातून आपण भामासगंजचं आंध्राचं पाणी आणतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते पाणी आता आपल्या 5 गावांना भेटणार आहे. म्हणजे तळवडे झालं, चिखली झालं, मोशी, डुडुळगाव, चरवली, दिघी अशा ठिकाणी आपल्याला ते पाणी भेटेल. त्यामुळे नक्कीच ज्या समस्या पाण्याच्या भेडसावत होत्या, तर ते सुद्धा पाणी आता दादांच्या माध्यमातून ते काम आता झालेलं आहे. त्यामुळे लवकर तो प्रश्न सुटेल. म्हणजे त्या 5 गावचा बोजा कमी झाल्यानंतर त्या 5 गावाला जेवढं पाणी आता लागतं ते शहरामध्ये डायव्हर्ट होईल आणि येणारं पाणी ह्या 5 गावांमध्ये जाईल. म्हणजे बऱ्यापैकी समतोल राहील. आणि आता आनंदाची गोष्ट म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यामुळे बंद जलवाहिनी नक्कीच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, दादाच्या प्रयत्नातून नक्की ती बंद जलवाहिनी होईल आणि लवकर पिंपरी चिंचवड शहराला पूर्ण क्षमतेने पवण्याचं बंद जलवाहिनीचं पाणी नक्की मिळेल. मागच्या उन्हाळ्यामध्ये काही तुमच्या भागात समस्या निर्माण झाली होती, तर असंही बातमी समोर आली की तिथे विहीर खोदल्या गेली. त्या विहिरीबद्दल आपण काय सांगाल?
किती लोकांना त्या विहिरीच्या पाण्याचा फायदा झाला? मी आताही तुम्हाला सांगतो आणि पहिल्या माझ्या वाक्यात पण सांगितलं, लोकांनी राहण्यासाठी पसंती आपल्या भागाला दिली. साहजिकच लोकसंख्या वाढणार, लोकसंख्या वाढली. आता बिल्डरांकडनं असं ॲग्रीमेंट बिल्डिंग परमिशननी करून घेतलं होतं, जोपर्यंत भामा आसखेडचं पाणी येत नाही किंवा पवनीची बंद जलवाहिनी येत नाही तोपर्यंत पाणी कोण पुरवणार? बिल्डर पुरवणार. परंतु बऱ्याच बिल्डर लोकांनी त्यानंतर अंग काढून घेतलं आणि म्हणून जी लोकं राहायला आली त्यांची सेवा करण्यासाठी तर आपण आहे ना. 100%. मग त्यांची सेवा करण्यासाठी जर आपण असेल तर त्यांना ज्या समस्येला सामोरं जावं लागतं ती समस्या सोडवण्याचं कर्तव्य आपले. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण एक विहीर खोदली. मला असं वाटलं होतं, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण ती विहीर खोदली आणि त्या ठिकाणी विहीर खोदल्यानंतर तिला थोडंसं पाणी लागलं. विहीर खोदली, पण विहिरीचा खर्च पालिकेने केला का ग्रामस्थांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं का कसं झाला खर्च? मला खर्चाने केलेले ते 6वं-7वं काम आहे माझं. बरं. पहिलीच विहीर मी खर्चाने नाही केली. माझं राजकीय जीवनातील आणि सामाजिक जीवनातील 6वं-7वं काम आहे की जे मी खर्चाने केले. बरं. बरेच जण खर्च करतात, पण ते खर्च करण्याची पद्धत आणि ठिकाणं वेगळे असतात. मला लोकांमध्ये खर्च करायची सवय आहे. उपयुक्त कामं झाली पाहिजे. हां, म्हणून मी तो खर्च केला. पालिकेकडनं आपण 1 रुपया नाही घेतलेला. बरं. त्याची माहिती ज्याला कोणाला घ्यायची असेल त्यांनी घ्यावी. आणि मी आजही ऐश्वर्य महामारा सोसायटीमध्ये 6-7 टँकर देतो. आता पावसाळ्यामध्ये 12-12 टँकर जातात. बरं, माझा काही टँकरचा व्यवसाय नाही, त्यामुळं मला काही त्या धंद्याची काळजी नाही. मला लोकांची सेवा करायची म्हणून मी विहीर खोदली. देवाचा कमी आशीर्वाद होता म्हणून कमी पाणी लागलं. तर तेवढ्यातही मला समाधान आहे ना की मी जे काम केलं, माझ्या सहकाऱ्यांनी जे काम केलं, तर त्या सोसायटीमध्ये तेवढे 6 टँकर जरी गेले तरी त्यांचे 12,000 रुपये रोजचे वाचले. पाईपलाईन करून दिलेली आहे मी त्यांना. बरं. 12,000 रुपये वाचले ना. 12,000 जरी वाचले तरी महिन्याचे किती वाचतात, वर्षाचे किती वाचतात, तो हिशोब त्यांनी करावा. मग मी त्या लोकांच्या उपयोगी पडलो का नाही पडलो? बरं, त्यानंतर त्या पाण्याचा रिपोर्ट मी PCMCकडनं पाणी पुरवठा विभागाकडनं घेतला, त्या लोकांना दिला आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे असा रिपोर्ट होता. तरी देखील आपण सांगितलं वापरण्यायोग्य पाणी आहे, तुम्ही वापरा. आणि ते रिपोर्ट प्रत्येक सोसायटीच्या प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येक फ्लॅटधारकांना आपण दिले. त्यामुळं मला अशी काही अडचण नाही की ते पाणी खराब आहे किंवा काय काय. पाणी चांगलंच आहे आणि ती लोकं ते पाणी आनंदाने वापरतात, त्याचा मला आनंद आहे. दादा 10 वर्ष तुम्ही नगरसेवक. हो. गावापासून तर शहरी भागाकडे तुमच्या गावाची वाटचाल चाललेली आहे. निश्चितच नगरसेवक असतील, आमदार असतील, सगळ्यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो आणि खूप कष्टातून हे सगळं उभं राहतं. काय स्वप्न घेऊन तुम्ही राजकारणामध्ये आलात? काय तुमचं व्हिजन होतं की जे मागच्या 10 वर्षात त्यातलं काही पूर्ण झालं आणि काही पूर्ण होणं बाकी आहे? काय सांगाल? बरोबर. 97ला गावं समाविष्ट झाली. 2010 पर्यंत 12 पर्यंत ती ग्रामपंचायतच वाटत होती. म्हणजे ग्रामीण भागाला दुय्यम दर्जा द्यायचं काम पहिल्या सत्ताधाऱ्यांनी केलं. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी वाटतं ना की या गावचा, या ग्रामीण भागाचा भूमिपुत्र आपण आहे, मग या गावासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आणि म्हणून आपण राजकारणात आल्यानंतर 2012 राजकारणात आल्यावर तुम्ही माझी प्रोसिडिंग जरी तुम्ही पाहिली तरी सभागृहामध्ये पहिल्या जनरल बॉडीपासून बोलणारा मी नगरसेवक आहे, एक लोकप्रतिनिधी आहे. ही कोणतीच जनरल बॉडी मी सोडली नाही. प्रत्येक वेळी ग्रामीण भागातला आवाज, समाविष्ट गावांचा आवाज त्या ठिकाणी मांडण्याचं काम मी केलं. पण त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला तो 2014 नंतर. आणि तुम्ही पहा ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त निधी कोणत्या सालापासून खर्च झाला, तर आदरणीय आमदार महेशदादा लांडगे 2014ला आमदार झाल्यानंतर एक व्हिजन ठेवलं ना, व्हिजन 2020. जे व्हिजन ठेवलं त्या व्हिजननुसार जेव्हा त्यांनी कामाला सुरुवात केली तेव्हापासून आपल्या भागामध्ये जास्त निधी त्यांनी दिला या 506 गावांमध्ये. आणि म्हणून खरा बदल 2014 नंतर दिसायला लागला आणि त्या पद्धतीचं काम त्या भागामध्ये होतं आहे. म्हणून सरवलीसारखा एरिया असेल, मोशी असेल किंवा डुडुगाव असेल, चिखली असेल, तळावड्यामध्ये बऱ्यापैकी रेड झोन आहे. दिघीमध्ये काही ठिकाणी रेड झोन आहे. परंतु ह्या 4 गावांमध्ये रेड झोन नसल्यामुळे बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करता आलं. म्हणून हे भाग आज डेव्हलप दिसतात आणि म्हणून दादांना आपुलकीनेच सर्वजण दादा मानतात.
त्याचा हा फरक आहे. म्हणून जास्त कामं त्या भागात झाली. उर्वरित 5 वर्षामध्ये जे व्हिजन घेऊन आम्ही उतरलो की शहरामध्ये आल्यानंतर जसं पिंपरी चिंचवड प्रेक्षागृह दिसतं, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह दिसतं, जसं बर्ड व्हॅली दिसतं, जे गार्डन दिसतं, असं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्यामध्ये मग आता तुम्हाला नव्यानं विकसित झालेलं पूर्णानगर शिवतेजनगरचं अटल बिहारी उद्यान स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उद्यान दिसतंय. महाराष्ट्रामधलं 1 नंबर आहे का नाही हो? अशी कामं आता सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. याचा फायदा हा नक्कीच ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर नक्की होणार, परंतु त्या गावांमध्ये राहण्यासाठी ज्यांनी पसंती दिली त्या नागरिकांना देखील त्याचा फायदा होणार. झोनचा विषय तुम्ही काढला, जरी तुमच्याकडे रेड झोन नसेल, ज्या भागातून तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या ठिकाणी मला वाटतं ग्रीन झोन अजूनही आहे. त्याचा DPR, त्याचे रस्ते, याच्यासाठी तुमचा काय पाठपुरावा राहिलेला आहे? राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुम्ही आहे, म्हणून हा प्रश्न तुम्हाला आला आहे. बरोबर. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जे आता PMRDमध्ये विलीन झालं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCNTD आणि PCMC या दोघांच्या बाँड्रीवर मग ते बोराडेवाडीपासून ते साने चौकापर्यंत असेल. तर हा जो मधला पट्टा राहिला त्यामध्ये कोणताच झोन पडला नाही, त्यामुळे तो ग्रीन झोन राहिला. तर त्या ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी आता बांधकामं पण झाली, जे की आता बऱ्याच ठिकाणी अनधिकृत बांधकामं होतात, तशी ती बांधकामं 1997 पासून ती झाली. ते आरक्षण जे राहिलं, जो 2008ला आपला DP मंजूर झाला, परंतु हा भाग त्यात राहिलेला होता. तर त्या भागामध्ये नंतर दादांनीसुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला. नगर विकास खात्याकडनं त्याचा DPR सुद्धा तयार करून आणला, परंतु काही रस्ते कसे टाकायचे की त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, किंवा ज्या घरांची बांधकामं झाली, जी घरं ज्या ठिकाणी झाली तिथं कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आरक्षण कशा पद्धतीने टाकायचे आणि रस्ते कशा पद्धतीने टाकायचे, यासाठी रस्ते टाकलेले होते, पण आरक्षणं कशी टाकायची त्यासाठी म्हणून तो DPR पुन्हा एकदा नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला. आणि म्हणून ग्रीन झोनचा R झोन होण्यास आता काय विलंब लागणार नाही. तो लवकरात लवकर आता तो पूर्ण होईल. परंतु ज्या लोकांनी त्या ठिकाणी जागा घेतल्या, घरं बांधली, त्यांना कसल्याही परिस्थिती, कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नाही आहे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी घरं बांधली तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी, सर्व काही नगरसेवक या शब्दाचा अर्थ जो असतो सर्व पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये माझा पंतनगरचा भाग आहे, तर तोही देखील व्यवस्थित पूर्ण झालेला आहे. दादा, 2017ची जी निवडणूक तुम्ही लढलात त्यावेळेला तुमचा 4चा प्रभाग होता, चांगला मोठा तुमचा प्रभाग होता. तुम्ही प्रभागात 4 जण त्या ठिकाणी निवडून आलात. असं वाटतंय की प्रभाग टू प्रभाग मतदान झालंय, कुठेतरी कमी जास्त मतदान झालंय, आणि तुमच्यातलाच एक जण आता तुमच्या प्रभागातून तुमच्यामध्ये नसणारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. मी थेट नाव घेतो वसंत बोराटेंचं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम जाणवेल का? मी जास्त काही बोलणार नाही. पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट हे महेशदादांनी आम्हाला शिकवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तळवड्यापासून दिघीपर्यंत जो काही ग्रामीण भाग आहे, किंवा मी माझ्या प्रभागापुरतं सांगतो, माझा प्रभाग जो काय फायनल होईल, 2017ला देखील आमदारांनी अशीच जबाबदारी आमच्यावर दिली होती. जास्त जबाबदारी माझ्यावर दिली होती की पॅनल निवडून आला पाहिजे. पॅनल निवडून आला होता. मला असा अंदाज आहे दादा पुन्हा एकदा जबाबदारी देतील. मी पुन्हा एकदा दादांना भारतीय जनता पार्टीचा आणि दादाच्या विश्वासातला पॅनल निवडून आणून देतो. ह्याच्या पलीकडे आता मी काय बोलत नाही. आणि राजकारणामध्ये कुणावर टीका करायची मला काही सवय नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅनल 100% निवडून येईल ही आज मी तुम्हाला खात्री देतो. बरं, तुम्ही टीका करत नाही, तुमचा स्वभाव अतिशय शांत आहे, संयमी आहे. तुमचा जो भाग आहे, जे गावठाण वस्ती, जे काही एरिया आहे आपला, तिथं जसं ज्या पद्धतीने लोकवस्ती वाढलेली आहे, मोठमोठे बिल्डिंग उभे राहिले आहेत, तसं इंडस्ट्रियल एरिया आपल्याकडे आहे. हो. आणि इंद्रायणीचा जो आपल्याकडे प्रश्न आहे, आजही दूषित पाणी त्या ठिकाणी जात आहे. बरोबर. याच्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न झालेले आहेत? आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी जे नैसर्गिक नाले होते की जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पर्यावरण विभागाने सायन्स टेक्नॉलॉजी म्हणून एक संस्था नेमली होती, आणि त्यांनी नॅचरल नाले म्हणजे नैसर्गिक नाले होते
जे नैसर्गिक नाले होते ते अधिकृतपणे त्याच संस्थेने आपल्याला सांगितलं की हे नैसर्गिक नाले आहेत, यामध्ये बांधकाम नाही झालं पाहिजे, राडारोडा नाही पडला पाहिजे. तर ते नैसर्गिक नाले बांधण्याचं काम आपण त्या ठिकाणी प्रभागामध्ये केलं. आणि त्याचबरोबर ज्या कंपनीमधनं, ज्या कंपन्यांमधनं, ज्या भंगार दुकानामधनं रासायन मिश्रित पाणी नदीमध्ये जायचं, तर त्यांना आपण पर्यावरण विभागाकडनं नोटिसा देऊन काही प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण कमी केलं. परंतु आता चिखलीमध्ये इंडस्ट्रियल एरिया जास्त असल्यामुळे रासायन मिश्रित पाणी, खराबच पाणी इंद्रायणीमध्ये जातं, ते आम्ही मान्य करतो. त्यासाठी आता आपण पर्यावरण विभागाकडनं एक 11 कोटीचं टेंडर काढलं. ते ETPचं काम आपण जाधववाडी, कुदळवाडी आणि चिखली गावचा जो ब्रिज आहे, तर त्या ब्रिजच्या बाजूला ते काम आपण चालू केलेलं आहे. इंद्रायणी वजन काट्याच्या शेजारी ते काम लवकर पूर्ण होईल. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर जे दूषित पाणी येतं आहे, तर ते पाणी शुद्धीकरण करून नदीमध्ये जाईल. त्यामुळे बऱ्यापैकी जे पाणी इंद्रायणीचं दूषित होतं, तर ते शुद्ध पाणी होऊन पुढे आळंदीला जाईल. अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. राहिलेले नैसर्गिक नाले नदी सुधार प्रकल्पामध्ये देखील आम्ही ते बांधून घेणार आहोत. पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवताय, नळ, लाईट, गटर सगळेच प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. पण ज्या पद्धतीने एक गाव एक शहराकडे वाटचाल करत आहे, जसं आपण जर शेजारी पाहतो तर पिंपळे सौदागर एक चांगला डेव्हलप एरिया दिसतो, तसं तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं तुमचा प्रभाग, तुमचं गाव कसं व्हावं, काय तुमचे अजूनही प्रश्न राहिलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय? 10 वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करताय, अजून किती प्रश्न सुटले आणि किती प्रश्न सोडवायचे? आता आमच्याकडे 25-30% आरक्षणं ताब्यात आली आणि आम्ही लगेच ती कामं चालू केली. त्यामध्ये तुम्ही आमच्याकडे पहा, आमच्याकडे आता शाळेची इमारत असेल, महिला पुरुष व्यायामशाळा असेल किंवा सभागृह असेल, गार्डन असेल, अशी विविध कामे चालू आहेत. तर राहिलेली जी आरक्षणं आहेत, मग ती राहिलेले आरक्षणं आम्ही लवकर ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ती पण आम्ही विकसित करू. आमचं स्वप्न हेच आहे की ज्या पद्धतीने 2008ला DP मंजूर झाला, त्या DPनुसार रस्ते करणे आणि ज्या आरक्षित जागा आहे त्यामध्ये मग गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉस्पिटलचं आरक्षण असेल, शाळेचं आरक्षण असेल किंवा अन्य काही सभागृहांचं वगैरे आरक्षण असेल, व्यायामशाळेचं आरक्षण असेल, पाण्याच्या टाक्यांचं आरक्षण असेल, ही सर्व आरक्षणं डेव्हलप करणं हाच आमचा एक उद्देश आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करतो आहे. बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा होता. तुम्ही बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक सगळेच आहात आणि देशभरामध्ये कुठेही झाले नाही अशी बैलगाडा शर्यत आपल्या त्या ठिकाणी भोसरीच्या त्या भागामध्ये जाधववाडी त्या ठिकाणी पार पडली. काय नियोजन होतं? ती जागा तुमच्याकडे कशी आली? तिथं कसं तुम्ही कमी वेळामध्ये सगळं उभं केलं? त्या बैलगाडा शर्यतीच्या बद्दल आपण काय सांगाल? बैलगाडा शर्यतीचा विषय असा होता, बैलगाडा शर्यतीवर 2008 पासून बंदी होती. 2011ला बंदी आली. ती बंदी आल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वात जास्त प्रयत्न बैलगाडे चालू होण्यासाठी जर कोणी केले असेल, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, आमदार महेशदादा लांडगे आणि मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केले. त्या बैलगाड्याच्या निकालाच्या दिवशी महेशदादा आम्ही सर्वच जण दिल्लीला होते. आणि दिल्लीमध्ये निकाल लागल्यानंतर आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण राहुलदादा बैलगाड्यामुळेच झाला ना. राहुलदादा म्हणायला लागले ना लोक. कशामुळे? तर बैलगाड्यामुळे. का पहिल्यापासून आमचा बैलगाडा होता आणि आज पण आहे. मग बैलगाडा तर चांगला, बैलगाड्याचा निकाल तर आपल्या बाजूने लागला. मग आता फडणवीस साहेबांचा तर सत्कार करायचा आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांचा, संदीप बोदगे साहेबांपासून तर रामकृष्ण टाकळकरांपर्यंत सर्वांचा सत्कार करायचा. ते नवनाथ ओले वगैरे आमचे सर्व मित्रपरिवार असेल, ह्यांचं आबा शेवाळे, हे सर्वजण, कारण हे प्रत्येक तारखेला दादांबरोबर आमच्याबरोबर दिल्लीला असायचे. ह्यांनी ती केस जिवंत ठेवली. आणि बघा, जी केस फडणवीस साहेबांनी जी वकिलांची एक कमिटी नेमून जी केस दाखल केली त्याच्यावर निकाल लागला होता. म्हणून फडणवीस साहेबांचा सत्कार काय जातं, कसा करायचा, तर तुम्हाला माहिती आहे. दादांच्या बाबतीत किंवा दादांच्या टीमच्या बाबतीत बाकीचं सांगायची गरज नाही. इंद्रायणी थेडी तुम्ही पाहिलेली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा आमदार होण्याच्या अगोदर तुम्ही पाहिलेल्या आहेत. बरं, पूरग्रस्तांना मदत तुम्ही पाहिलेली आहे. नव्याने झालेली आखाडा पार्टी तुम्ही पाहिली. सगळं कसं वेगळं असतं ना. तो इव्हेंट असतो तुमचा एक पूर्ण. तो एक इव्हेंट असतो. आता इंद्रायण थडीसारखी मोठी जत्रा दादांच्या माध्यमातून भरते, हा एक इव्हेंट असतो. तसाच इव्हेंट त्या ठिकाणी दादांच्या टीमच्या माध्यमातून आम्ही केला आणि त्याला फडणवीस साहेब येणार म्हणजे नक्कीच आनंद द्विगुणित होणार. आणि म्हणून ती यात्रा भरवण्याचं ठरवलं आणि ती भरवण्याचं ठरवल्यानंतर त्याच्या प्रमाण एवढं वाढलं की 2000 बैलगाडावाल्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला. पण आपण तेवढी पळू शकलो नाही, कारण कोर्टाचे काही निर्बंध आहेत. बरोबर. म्हणून आपण ते पळू शकलो नाही. म्हणून आपण 1200-1400 गाडे पळवले आणि त्यामध्ये एवढा मोठा इव्हेंट केला की त्यामध्ये दादासुद्धा फडणवीस साहेबसुद्धा खुश झाले आणि सर्वांनी त्यात भाग घेतला. आणि त्यात आमचे गुरु नारायणपूरचे परमपूज्य विश्वचैतन्य अण्णा महाराज देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे आम्हाला नक्कीच समाधान वाटलं. बैलगाडा मालकांनी आम्हाला सहकार्य केलं, प्रेक्षकांनी सहकार्य केलं, सर्वांनी सहकार्य केलं. म्हणून तो भारतामध्ये सर्वात मोठी यात्रा आमदार महेशदादा लांडगे यांनी भरवली असं जगामध्ये पूर्ण भारतामध्ये नाव झालं. दादा, तुम्ही कमी बोलता, जास्त कामं करतात. मी तुम्हाला प्रश्न कामांवरती विचारले, त्याचे उत्तर शॉर्टकटमध्ये आले, कारण बैलगाडा तुमचा आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न होता ज्याच्यावरती तुम्ही भरभरून बोलला. बैलगाड्यामुळे मी मोठा झालो. हां, म्हणजे राहुलचा राहुल दादा तुम्ही झाला असं तुम्ही जे मांडलंय तेच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं. खरं तर सत्ता बदलली मागच्या काही महिन्यामध्ये, आपण पाहिले घटनाक्रम काय झालेला आहे. 2.5 वर्षांतर पुन्हा एकदा तुम्ही भारतीय जनता पार्टी परत सत्तेत राज्यामध्ये आलेला आहात आणि एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालेला आहे. तसं या पिंपरी चिंचवडने एक रिक्षावाला महापौर झालेला पाहिलेला आहे. बरोबर. हा तुमचा प्रवास कसा राहिलेला आहे? एक तर तुम्ही निवडून पहिल्यांदा आलात तर मनसेच्या तिकिटावरती आलात आणि लगेच तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलात, नगरसेवक झालात आणि महापौर झालात. काय सांगाल? समाजसेवेची आवड पहिल्यापासून आमच्या घराला होती, परंतु 2006ला राजसाहेबांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा मला असं वाटलं की कधीतरी तिकीट भेटेल आणि त्या ठिकाणचा भूमिपुत्र, त्या गावचा सुपुत्र म्हणून लोकही एकदा ना एकदा आपल्याला संधी देतील. आणि म्हणून मी राजकारणामध्ये गेलो आणि ज्या काही समस्या डोळ्यासमोर दिसत होत्या त्या म्हटलं आपण त्याला वाचा फोडून आपण ती कामे करू. मग 2006ला राजकारणात मी गेलो. मी फाउंडर मेंबर होतो मनसेचा. तर 2007ला लगेच निवडणुका लागल्या. पण मी मनाशी विचार केला, म्हटलं या निवडणुकीत आपण पडेल. संपर्क नव्हता एवढा. मग उर्वरित 7 ते 12 ह्या 5 वर्षात फक्त संपर्कच केला लोकांशी. आणि संपर्क असा केला की घराघरामध्ये राहुल जाधव माहिती झाला. आणि मग 2012ला जेव्हा मनसेच्या तिकिटावर मी निवडणूक लढवली तेव्हासुद्धा 1200 मतांनी मी विने 2च्या प्रभागामध्ये. आणि मी निवडून आल्यानंतर रोज सभागृहामध्ये भांडणे किंवा अधिकाऱ्यांबरोबर भांडणे आणि जनरल बॉडीची मीटिंग आली की सभागृहामध्ये भांडणे. मग ते महापौरांबरोबर खटके उडणे, सत्ताधाऱ्यांबरोबर खटके उडणे, अधिकाऱ्यांबरोबर खटके उडणे, ह्याचा कधी कधी खूप त्रास व्हायचा. ते भांडणं मनसे म्हणून आक्रमकपणा होता का? हा, 100% मनसे म्हणून तर होताच. किंवा त्या ठिकाणी असं वाटायचं ना आपल्या बाहेरली कामं झाली पाहिजे, पण असं वाटायचं की एखादी जादूची कांडी फिरवावी आणि लवकर आपला विकास करून घ्यावा आपल्या प्रभागाचा. परंतु त्याला वेळ लागतो, अवधी लागतो. पण त्या विरोधी पक्षामध्ये काम करत असताना तसं तर 2च वर्ष मी विरोधी पक्षात काम केलं असं म्हणावं लागेल. कारण 2014ला आम्ही महेशदादांबरोबर राहिलो. महेशदादा भोसरी विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर दादा स्वतः अधिकाऱ्यांच्या मीटिंग लावून सांगायचे की राहुलदादाच्या प्रभागात निधी वाढून द्या, राहुलदादाच्या प्रभागामध्ये हे काम करा, ते काम करा. आणि 2014च्या अगोदर जेव्हा दादा स्थायी समिती अध्यक्ष होते तेव्हासुद्धा मला निधी दिला. त्यामुळे मला दादांचा खूप मोठा फायदा झाला. आणि मग त्यानंतर 17ला दादांनी सांगितल्याप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करायचा. मग आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आले भोसरीमध्ये तेव्हा गावजात्रा मैदानामध्ये आम्ही प्रवेश केला. 2017ची निवडणूक लढवली. जवळजवळ 6,500-6,500 मतांनी तेव्हा पण मी निवडून आलो. दादांनी दिलेला पूर्ण पॅनल देखील निवडून आला. आणि सत्ता भारतीय जनता पार्टीची आली तेव्हा मला माहीत नव्हतं दादा मला काय पद देणार आहे. पण मी काय आजपर्यंत दादांकडे मागितलेलं नाही आणि भविष्यातही मागणार नाही.
पदासाठी काम नाही. नाही नाही, आमची मैत्री वेगळी आहे, आमची मैत्रीच वेगळी आहे. कारण दादांचा स्वभाव एक पैलवान कसा असतो, हळव्या स्वभावाचा असतो, किंवा मग आपल्या मनातलं ओळखणारा असतो. त्यामुळे दादांनी बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मी जरी समोर गेलो तरी माझ्या मनात काय आहे दादांनी सांगितलेलं आहे, आणि लगेच दादांनी मग ते आपल्या मनात काय असणार, समाजसेवा करतो म्हणल्यावर प्रभागाचाच विषय मनामध्ये असणार, की लगेच मग दादांनी ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आपली जी कामं आहे, आपल्या मनात काय आहे, कोणती कामं झाली पाहिजे ते दादांनी मदत केलेली आहे. राहुल जाधव, तुमची महापौर पदाची लॉटरी कशी लागली, हा प्रवास कसा राहिला? नाही, दादांच्या मनामध्ये मला वाटतं असं होतं की जेव्हा नितीन आप्पांना महापौर केलं त्यानंतर मला स्थायी समिती सभापती करणार होते, पण समजा राजकारणामध्ये चढ उतार असतात, स्थायी समितीपद मला नाही भेटलं, पण दादांनी मला मग महापौर केलं. तुम्ही कधी दादांना विचारा, आपण काय मागितलेलं नाही, आपण काय कोणत्या पेपरला पेड न्यूज दिली नाही, असलं आपल्याला जमणारच नाही. राजकारणात आलो, दादांबरोबर आलो, दादा एके दादा, भाजप एके भाजप. आपण कोणत्या नेत्याला भेटलो नाही, कोणत्या वरिष्ठ लेवलवर कसली सेटिंग लावली नाही, काय नाही. त्यामुळे जर दादांकडनं आणि भाजपकडनं पूर्ण कामं होत आहेत तर काय कोणाकडे जायची गरज आहे. त्यामुळे मला दादाने महापौर केलं, भाजपने मला महापौर केलं. पण त्यानंतर तुम्ही बघा, महापौर केल्यानंतर मी परदेशात गेलो, मला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये भाषण करण्याची वेळ आली, मी इंग्रजीमध्ये भाषण केलं. बरोबर. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पालिकेच्या जेवढ्या मिळकती असतील, स्मशानभूमी, दशक्रिया घाट, त्याचबरोबर खेळाची मैदानं, जी आरक्षणं विकसित झाली ते, म्हणजे अशा सर्व ठिकाणी, विशेष म्हणजे मी शैक्षणिक क्षेत्राला जास्त महत्त्व दिलं. आणि प्रत्येक शाळेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 123 शाळांमध्ये मी व्हिजिट केली महापौर असताना, आणि ज्या ज्या समस्या मला जाणवल्या त्या संबंधित विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना मी ते सांगितलं. आज तुम्ही जाऊन बघा, 2017च्या म्हणजे भाजपची सत्ता येण्याच्या अगोदरच्या स्मशानभूमी, दशक्रिया घाट किंवा गार्डन पहा, आणि त्यानंतरचं पहा ना तुम्हाला 100% फरक झालेला दिसेल. एवढी कामं भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये त्या ठिकाणी झाली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठा कायापालट, विशेषतः ग्रामीण भागामध्ये भाजपची सत्ता आल्यावर झाला. मी एवढं पण तुम्हाला सांगेन, 97ला गावं समाविष्ट झाली. 97 ते 2000 समजा 17 धरा, 17पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता होती. बरोबर. तुम्ही बघा, तोपर्यंत 1997 ते 2017 20 वर्षाचा निधी टॅली करा, आणि 2017 ते 2022चा निधी टॅली करा. सर्वात जास्त रक्कम आत्ता ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने खर्च झाली, म्हणून ग्रामीण भागातला विकास तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय. सत्तेत आलात, विकास कामं केली, अनेक नगरसेवक घडले, काही नगरसेवक भाजपच्या चिन्हावरती निवडून आले. पण मागच्या 2.5 वर्षात तुम्ही सत्तेमध्ये नव्हता, राज्याच्या केंद्रामध्ये होता, पण हीच महाविकास आघाडी कायमस्वरूपी 5 वर्ष पूर्ण करते की काय, म्हणून तुमच्याही पक्षात काही गळती लागायला सुरुवात झाली होती. काही नगरसेवकांनी राजीनामे दिले, काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आणि काही आता त्या परत सत्तेत तुम्ही आलात, परत माघारी फिरलेत, काठावर आहेत. काय वाटतंय, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत परत क्षमतेने तुम्ही सत्तेत याल का अजून काही गळती लागेल? अंतकरणापासून सांगतो, अंतकरणापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी 2017 पासून काम करतोय. पहिला समजा मी मनसेमध्ये 2017 पासून काम करतोय. पक्षाची ध्येयधोरणं, पक्षाची कामकाजाची पद्धत आणि पक्षाचं संघटन हे मी आता जवळून पाहतोय. कारण पिंपरी चिंचवड शहराच्या कोर कमिटीमध्ये मी आहे. आज लक्षात घ्या, आज अतुलजी, आज तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, लक्ष्मण भाऊ जगताप आमदार आणि बाकी सर्व भाजपचे कोर कमिटी किंवा पदाधिकारी, आणि मोदी साहेब देशात तर आहेत, राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत, ह्या सर्वांच्या प्रयत्नाने सर्वजण म्हणतात आपकी बार 100 पार. मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 110 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असेल. 110, वरचे 16 सोडून द्या, 18 सोडून द्या, पण 110 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असेल. निवडणूक झाल्यानंतर मला विचारा तुम्ही,
तुमची मुलाखत आमच्याकडे सेव्ह असेल. घोडादुर्ना मैदान. 100%. दादा, आपण वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आलात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या पुढील राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. मी अतुलजी आपलं मनापासून धन्यवाद मानतो की मला आज या ठिकाणी बोलवलं आणि पिंपरी चिंचवड त्याचबरोबर प्रभागातील काय समस्या असतील किंवा काही कामे झाले असतील याचा लेखाजोखा म्हणून आपला आवाजमध्ये तुम्ही मला बोलवलं आणि त्या निमित्ताने आपली चर्चा घडून आली. त्याबद्दल अतुलजी मी आपलं मनापासून आभार आहे. आणि आम्ही देखील तुमच्या चॅनलबरोबर कायम दादांसमवेत भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. प्रेक्षक, ही निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी लेखाजोखामध्ये जरी राहुल दादांची बाजू आपण पूर्ण सकारात्मक पद्धतीने जाणून घेतली असली तर, कारण आपला आवाजचा जे काही आपली वाटचाल आहे ती सकारात्मक बातमीदारीची आहे. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आपण आहे तशा तुमच्यापर्यंत मांडतोय. निवडणूक लागल्यावर मात्र त्यांच्यावरती जे काही आरोप प्रत्यारोप होतील, जे त्यांच्या समोर उभे राहणारे उमेदवार त्यांच्यावरती जे आरोप प्रत्यारोप करतील तेही आम्ही ठामपणे तुमच्यापर्यंत मांडू. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु ठेवणार नाही, कारण आजच्या लेखाजोखामध्ये मागील 5 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं ही वस्तुस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत मांडतोय. तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.